करण्यात आली? मुंबईमध्ये जी घटना घडली त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेत मोशी या ठिकाणी एक होर्डिंग कोसळलेला आहे। त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरामधील अनधिकृत होर्डिंगचा सर्वे पूर्ण केलेला आहे। त्यामध्ये एकूण 24 अनधिकृत होर्डिंग आढळलेले आहेत। या होर्डिंगवरती निष्कासनाची कारवाई करण्यासाठी महापालिकेने आजपासून सुरुवात केलेली आहे। यामध्ये मोशीमधूनच हे जे काही अनधिकृत होर्डिंग आहेत त्यावरती कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। शहरामध्ये एकूण 1136 होर्डिंग अधिकृत आहेत आणि यानंतर जे काही अनधिकृत होर्डिंग आढळतील त्यांच्यावरती नियमितपणे कारवाई सुरू करण्यात येईल। मोशीमध्ये जो होर्डिंग कोसळलेला आहे त्या होर्डिंगचे जाहिरातदार आणि स्ट्रक्चरल ऑडिट यांच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। इतर जे जाहिरातदार असतील, जागा मालक असतील, त्यांनी सुद्धा अनधिकृत होर्डिंग उभे करू नयेत, अन्यथा त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात येईल। तर शहरातील जे अधिकृत होर्डिंग आहे त्यावरती देखील महानगरपालिकेच्या वतीने काही सूचना फलक लावण्यात आले, त्याबद्दल काय सांगाल? अधिकृत होर्डिंगच्या बाबतीमध्ये शासनाने 9 मे 1922 रोजी नियमावली तयार करण्यात आलेली आहे। या नियमावलीची अंमलबजावणी करूनच सर्व होर्डिंगचं परवाना त्याचप्रमाणे त्याचं नूतनीकरण केलं जाईल। यापूर्वी जे काही नियमबाह्य होर्डिंग असतील तर त्याचं नूतनीकरण केलं जाणार नाही। काय सांगाल एकंदरीत जो सूचना फलक लावण्यात पालिकेच्या वतीने त्याचा? आम्ही सर्व जाहिरातदारांना सूचना केलेली आहे की हे जे काही जाहिरात होर्डिंग आपण लावता त्याची सर्वस्वी जबाबदारी जाहिरातदार यांची आहे। त्याचबरोबर त्या होर्डिंगचा विमा काढण्याबाबतच्या सुद्धा सूचना आम्ही त्या जाहिरातदार यांना करत आहोत। भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी पालिकेच्या वतीने कुठल्या प्रकारची तरतूद करण्यात येणार आहे? महापालिकेला होर्डिंग पासून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा नागरिकांचा जीव हा अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे कमी उत्पन्न मिळाले तरी चालेल, परंतु महानगरपालिका अनधिकृत होर्डिंगवरती 100% कारवाई करणार आहे। नागरिकांना हेल्पलाईन वगैरे किंवा कोणता ॲप आपण सुरू केलं? शहरामध्ये जर अनधिकृत होर्डिंग नागरिकांना जर दिसून आलेच तर त्याची तक्रार करण्यासाठी आम्ही एक ॲप डेव्हलप करत आहोत। या ॲपच्या माध्यमातून नागरिक तक्रार करतील आणि ती तक्रार त्या ॲपच्या माध्यमातून आमच्या विभागास प्राप्त होईल आणि त्यानुसार विभागामार्फत योग्य ती कारवाई केली जाईल। ही कारवाई करताना कोणाकोणाला त्यामध्ये दोषी धरणार? याच्यामध्ये मुख्य नियमानुसार जर होर्डिंग दिलेला असेल नियमातील तरतुदीनुसार आणि योग्य प्रकारे जर सर्वांनी काळजी घेतली तर कोणावरही कारवाई करण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही।